नमस्कार, मी किलचे विजयकुमार दगडोआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सिकॅन्ट अँड टँजंट, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका या घटकावर चर्चा केलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम या 3 घटकावर चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टँजंट थेरमचा उल्लेख केलेला होता, परंतु त्याचा प्रूफ आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला नव्हता आणि आजच्या व्हिडिओमध्येही आपण टँजंट थेरमचा प्रूफ देणार नाहीत, कारण हा जो काही घटक आहे हा आपल्या पुस्तकामध्ये अधिक माहितीसाठी म्हणून त्याचा प्रूफ देण्यात आलेला आहे. फक्त आज आपण त्यावर चर्चा करणार आहोत की नेमका टँजंट थेरम आपणाला कोणत्या पद्धतीने प्रूव्ह करता येईल. तर या ठिकाणी पहा, टँजंट थेरमचं स्टेटमेंट काय आहे. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल is a perpendicular to the radius at the point of contact. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. मग आता या थेरममध्ये किंवा या स्टेटमेंटमध्ये गिव्हन काय आहे. गिव्हन एवढंच असेल आपलं की लाईन ही टँजंट आहे. समजा या ठिकाणी फिगरमध्ये जर पाहिलं तर या फिगरमध्ये दाखवलेली जी काही लाईन आहे ही टँजंट आहे हे माहीत आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचे. पीए हा या लाईनला परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता या ठिकाणी थोडी आपण अप्रत्यक्षाची सिद्धता देतो किंवा याला आपण नकारात्मक सिद्धता असं म्हणतो. तर या ठिकाणी दुसरी एक फिगर या ठिकाणी पहा की समजा आपण गृहीत धरलं की पीए ही त्रिज्या लाईन एलला परपेंडिक्युलर नाही, म्हणून आपण या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन केली. या फिगरमध्ये जर आपण ए बिंदू व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जर परपेंडिक्युलर दाखवला तर तो आपणाला व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून या ठिकाणी आपण त्यासाठी एक पर्यायी फिगर या ठिकाणी काढलेली. या फिगर दुसऱ्या फिगरमध्ये लक्षात ठेवा की ए हा पॉइंट सर्कलवर आहे. ए हा पॉइंट सर्कलवर आहे कारण सर्कल आणि टँजंट यामधला कॉमन पॉइंट ए आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पीए ही रेडियस आहे. मग आपण त्या लाईनवर एच्या व्यतिरिक्त बी हा पॉइंट असा घेतला की पीबी हा परपेंडिक्युलर आहे त्या लाईनला. मग पीए परपेंडिक्युलर नाही म्हणून आपण पीबी परपेंडिक्युलर काढून घेतला आणि सी हा पॉइंट असा घेतला की AB इज इक्वल टू BC. AB आणि BC हे डिस्टन्स ऑफ BC अँड डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल. या पद्धतीनं C हा पॉइंट घेतला आणि B हा पॉइंट A आणि C च्या बिटवीन असावा. या 2-3 कंडिशन या ठिकाणी लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्शन काय केलेली आपण त्या ठिकाणी. मग आपण PB परपेंडिक्युलर काढला. सी पॉइंट हा असा घेतला की BA इज इक्वल टू BC. त्यावेळी या ठिकाणी
फॉर्म होणारे दोन ट्रँगल PBC आणि PBA हे राईट अँगल ट्रँगल मिळतील. आणि हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील का? असतील, कारण आपण कन्स्ट्रक्शन अशी केलेली आहे की AB = BC आहे, PB परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या ठिकाणी BCP हा अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच PBA हा सुद्धा 90 डिग्रीचा असला पाहिजे. रेषीय जोडीतील कोन. आणि BP ही साईड त्या दोन ट्रँगलमध्ये कॉमन असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी हे दोन ट्रँगल साईड टेस्टनुसार कसे होतील? कॉन्ग्रुएंट होतील. आणि हे जर दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील तर PC आणि PA हे कॉन्ग्रुएंट होतील, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. बट PA इज अ रेडियस, आणि PA आणि PC जर कॉन्ग्रुएंट असतील तर PC सुद्धा काय मिळेल? रेडियस मिळेल. मग आता PC जर रेडियस असेल आणि B जर बिंदू A आणि C च्या दरम्यान असेल तर ती रेषा आणि ते सर्कल यामध्ये किती कॉमन पॉइंट मिळतील? 2 कॉमन पॉइंट मिळतील. आणि हे टँजंटची जी काही डेफिनेशन आहे त्याचं काय होईल? कॉन्ट्रडिक्शन होईल, किंवा त्या विधानाशी विसंगत विधान किंवा व्याख्येशी विसंगत विधान मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही PA परपेंडिक्युलर नाही असं जे काही गृहीत धरलेलं होतं हे चुकीचं होईल. म्हणून या ठिकाणी PA हाच त्या लाईनला काय असला पाहिजे? परपेंडिक्युलर असला पाहिजे. आपण टेक्स्टबुकमध्ये याचा प्रूफ तुम्ही पाहू शकता. आपणाला माहीत असावं, आपल्या माहितीसाठी का होईना, परंतु याचा प्रूफ एक वेळा वाचा. आता त्यानंतर याचा जो कॉन्व्हर्स आहे तो काय आहे? तर या ठिकाणी पहा, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन दी सर्कल इज अ टँजंट टू दी सर्कल. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आता या ठिकाणी पहा, फिगर जर आपण पाहिली तर फिगरमध्ये या ठिकाणी MN ही रेडियस लाईन L ला परपेंडिक्युलर आहे हे माहीत आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन दी सर्कल, म्हणजे त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी रेषा त्रिज्येला लंब असेल तर ती काय आहे? मग लाईन L ही टँजंट आहे, हे प्रूव्ह करायचं आहे आपणाला. मग गिव्हन काय असेल? तर या ठिकाणी पहा, गिव्हन हे सांगू शकतो आपण की M इज दी सेंटर ऑफ अ सर्कल सेगमेंट MN इज रेडियस अँड लाईन L परपेंडिक्युलर सेगमेंट MN ॲट पॉइंट N. आपण या ठिकाणी आपण आपल्या भाषेमध्ये गिव्हन लिहा, तुम्हाला जे काय वाटतंय ते लिहा. फक्त आपलं या ठिकाणी वाक्यरचना बरोबर असावी, किंवा आपल्याला काय सांगायचं आहे हे करेक्ट असावं. मग टू प्रूव्ह काय असेल? लाईन L इज अ टँजंट टू दी सर्कल. लाईन L ही त्या सर्कलची काय आहे? टँजंट आहे. मग आता या ठिकाणी पहा की आपणाला लाईन L ला या सर्कलची टँजंट केव्हा म्हणता येईल? हा विचार सुरुवातीला कोणत्याही थेरम प्रूव्ह करत असताना आपण विचार करणं गरजेचं आहे की आपणाला लाईन L ला टँजंट म्हणायचंय त्या सर्कलची,
तर आपण टँजंट केव्हा म्हणू शकतो? जेव्हा ती रेषा आणि वर्तुळ यामध्ये एक आणि एकच बिंदू सामायिक असेल त्यावेळी. आणि आपणाला माहिती की n हा पॉइंट सर्कलवर आहे. सर्कल आणि लाईन यांचा कॉमन पॉइंट n आहे. मग आता या ठिकाणी हे सिद्ध करून दाखवावं लागेल की n च्या व्यतिरिक्त किंवा n च्या शिवाय दुसरा कोणताही बिंदू वर्तुळ आणि त्या रेषेमध्ये कॉमन नाही. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणार आहे. या ठिकाणी प्रूफ लिहित असताना सुरुवातीला उल्लेख करूत आपण. टेक एनी पॉइंट P other than n on line L. त्या रेषेवर n च्या व्यतिरिक्त other than n टेक पॉइंट P and draw MP. आता n च्या व्यतिरिक्त आपण त्या लाईनवर P पॉइंट घेतला आणि MP जोडून घेतले. या ठिकाणी काय केलं त्याचा उल्लेख या ठिकाणी करू. ड्रॉ सेगमेंट MP. आणि ज्यावेळी आपण MP जोडतो त्यावेळी या ठिकाणी जो काही ट्रँगल फॉर्म होतो MNP, हा ट्रँगल काय असला पाहिजे? राईट अँगल ट्रँगल असला पाहिजे. ठीक आहे. मग आता MNP हा जर राईट अँगल ट्रँगल असेल तर MP हा हायपोटेनियस होईल. आणि MP जर हायपोटेनियस झाला तर आपणाला माहिती की MP ग्रेटर दॅन MN. तो रेडियस पेक्षा कसा होईल? त्याची लांबी जास्त असेल. सेगमेंट MP ग्रेटर दॅन सेगमेंट MN. कारण काटकोन त्रिकोणात कर्ण हा सर्वात मोठी बाजू असतो. मग यावरून आपण काय सांगू शकतो? यावरून आपण हे सांगू शकतो की यांच्या व्यतिरिक्त कोणताही बिंदू या लाईनवर आपण घेतला तर त्या ठिकाणी तयार होणारा ट्रँगल हा राईट अँगल ट्रँगल असेल. आणि त्या पॉइंटला जर आपण त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू जोडला तर तो त्या ट्रँगलचा हायपोटेनियस असेल आणि त्याची लांबी ही रेडियसपेक्षा जास्त असली पाहिजे. आणि म्हणून तो पॉइंट सर्कलवर असू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण उल्लेख केला आहे सेगमेंट MN इज अ रेडियस. पॉइंट P कॅनॉट बी ऑन दी सर्कल. MN ही रेडियस आहे आणि MN पेक्षा जर MP हा ग्रेटर असेल तर P कॅनॉट बी ऑन सर्कल. तो सर्कलवर असणार नाही. मग यावरून आपण एक साधे विधान तयार करू शकतो की P हा पॉइंट P सारखेच दुसरे कोणतेही पॉइंट आपण यांच्या व्यतिरिक्त घेतले तरी हेच घडणार आहे. म्हणून त्यालाच आपण या ठिकाणी लिहिणार आहे नो अदर दॅन पॉइंट एक्सेप्ट पॉइंट N ऑफ लाईन L इज ऑन दी सर्कल. यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही बिंदू त्या सर्कलवर असणार नाही. म्हणजेच या ठिकाणी सर्कल आणि लाईनमध्ये N हा एकच बिंदू कॉमन असला पाहिजे. म्हणून लाईन L ही त्या सर्कलची काय असली पाहिजे? टँजंट असली पाहिजे. लाईन L इंटरसेक्ट दी सर्कल इन ओनली वन पॉइंट N. देअरफॉर लाईन L इज अ टँजंट टू दी सर्कल. तर या ठिकाणी पहा, हा प्रूफ थोडा व्यवस्थित पहा, खूप सोपा आहे. आपण काय केलंय? ज्यावेळी आपण व्हिडिओ पाहता, व्हिडिओ पाहिल्यानंतर एक वेळा प्रूफ लिहून काढा म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता यानंतर पुढचा जो थेरम आहे तो आहे टँजंट सेगमेंट थेरम. हा अतिशय सोपा आहे. तो थेरम काय आहे पहा, त्याचं स्टेटमेंट काय आहे? टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते.
आपणाला हे माहीत झालेलं आहे की वर्तुळावरील बिंदूतून आपण वर्तुळाला किती टँजंट ड्रॉ करू शकतो, 1. आणि जर एखादा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून आपण वर्तुळाला 2 टँजंट ड्रॉ करू शकतो, 2 स्पर्शिका काढू शकतो आणि त्या दोन्ही स्पर्शिका खंडाची लांबी कशी असते, समान असते. हाच या ठिकाणी टँजंट सेगमेंट थेरम आहे. आता टँजंट सेगमेंट थेरम मध्ये आपण या ठिकाणी गिव्हन आणि टू प्रूव्ह हे लिहिण्यापेक्षा डायरेक्ट या ठिकाणी त्याची सिद्धता देऊत, प्रूफ देऊत. आता या ठिकाणी तुम्हाला गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहिता येईल. गिव्हन काय आहे आणि टू प्रूव्ह काय आहे. आता या ठिकाणी स्टेटमेंट प्रमाणे जर आपण फिगर काढली तर अशा पद्धतीची फिगर मिळेल आपणाला. या ठिकाणी आपणाला QD आणि PD हे कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. दिलंय काय आणि विचारलंय काय. फक्त आपण या ठिकाणी सांगू शकतो की A केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात D बिंदू आहे आणि D बिंदूतून DQ आणि DP हे स्पर्शिका खंड काढलेले आहेत, हे ते टँजंट सेगमेंट्स आहेत, एवढं सांगू शकतो. आणि या ठिकाणी टू प्रूव्ह काय असेल, सेगमेंट PD कॉन्ग्रंट सेगमेंट DQ हे आपलं टू प्रूव्ह असेल. मग आता या 2 ट्रँगलचा जर विचार केला तर हे 2 ट्रँगल कॉन्ग्रंट होऊ शकतात का? होऊ शकतात. कोणत्या टेस्टनुसार होतील? कारण या ठिकाणी पहा, इन ट्रँगल PAD अँड ट्रँगल QAD या 2 ट्रँगलमध्ये सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट AQ. कारण काय? रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्याच पद्धतीने आणखीन काय सांगू शकतोय आपण, तर या ठिकाणी आपण AD कॉन्ग्रंट AD सांगू शकतोय. अँगलच्या बाबतीमध्ये अँगल APD कॉन्ग्रंट अँगल AQD हे सांगू शकतोय. परंतु हे अँगल कोणते अँगल आहेत? राईट अँगल आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने आपण सेगमेंट AD कॉन्ग्रंट सेगमेंट AD कॉमन सेगमेंट पाहता. या ठिकाणी AP आणि AQ हे कॉन्ग्रंट दाखवलेत. AD ही कॉमन साइड कॉन्ग्रंट दाखवली आणि त्यानंतर आपण या ठिकाणी APD इज इक्वल टू अँगल APD इज इक्वल टू अँगल AQD इज इक्वल टू 90 डिग्री. हे कारण माहिती आहे आपणाला, यापूर्वी आपण तो थेरम घेतलेला आहे, टँजंट थेरम. मग आता या 3 स्टेटमेंटवरून आपण ते 2 ट्रँगल कॉन्ग्रंट म्हणू शकतो का? आणि कॉन्ग्रुएंट असतील, एकरूप असतील, तर ते कोणत्या टेस्टनुसार एकरूप असतील? बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थी चुका करतात. आता या ठिकाणी 2 ट्रँगल हे राईट अँगल ट्रँगल आहेत आणि राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियस कॉन्ग्रंट आहे आणि एक साइड कॉन्ग्रंट आहे. म्हणजे या ठिकाणी हायपोटेनियस साइड टेस्ट आपणाला या ठिकाणी वापरावी लागेल. म्हणून या ठिकाणी ते 2 ट्रँगल कॉन्ग्रंट असतील बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि हे जर 2 ट्रँगल कॉन्ग्रंट असतील तर PD ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल? QD ही सुद्धा कशी असली पाहिजे? कॉन्ग्रंट असली पाहिजे PD आणि QD. और सेगमेंट DQ कॉन्ग्रंट सेगमेंट DP कॉन्ग्रंट सेगमेंट DQ. तर अशा पद्धतीने अतिशय थोडक्यामध्ये याची सिद्धता आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम या 3 घटकावर या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. धन्यवाद.